सांगलीतल्या कणेगाव आणि भरतवाडीला वारणा नदीच्या पुराचा फटका बसलाय। दोन्ही गावं सध्या पाण्याखाली आहेत। गावातल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। संपूर्ण गावाला वारणेचा विळखा बसल्याने जलमय जीवन झालेलं आहे। अद्याप अनेक जण गावात वास्तव्याला आहेत। पुराची तीव्रता वाढल्यास त्यांचंही स्थलांतर करण्यात येईल। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी। वारणा नदीचा वाळवा तालुक्यातील कणेगाव आणि भरतवाडी या दोन गावांना पूर्णपणे विळखा पडलेला आहे। अनेक ठिकाणी घरे पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। सध्या आपण कणेगावमधील ही जी दृश्य पाहतो, या ठिकाणी अनेक शाळा असतील, जसे घरं असतील, ती पाण्याखाली गेलेली आहेत। त्यामुळे कणेगावमधील ग्रामस्थांचं अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। ही जर आपण कणेगावमधील दृश्य पाहतोय, कणेगाव आणि भरतवाडी अशी ही दोन गावं वाळवा तालुक्याच्या टोकाला आहेत आणि ही पूर्णपणे आता गावं पाण्याखाली गेलेली आहेत। भरतवाडी गावाला पूर्णपणे वारणा नदीचा विळखा पडलेला आहे। त्यामुळे त्या गावापर्यंत आपण पोहोचू देखील शकत नाही। काल या ठिकाणी प्रशासनाने येऊन आढावा देखील घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आता भारतीय लष्कराने देखील पाहणी केलेली आहे। या ठिकाणी वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखीन वाढ झाल्यास भरतवाडीमध्ये असणाऱ्या ग्रामस्थांचं रेस्क्यू केलं जाणार आहे, त्यांचं स्थलांतर देखील केलं जाणार आहे। कणेगावमध्ये देखील अनेक काही ग्रामस्थ आहेत, ते त्यांच्या घरामध्ये वास्तव्यास आहेत। वारणेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यास त्यांचं देखील स्थलांतर करण्यात येणार आहे। परंतु चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे कणेगावमधील पूर पातळी नियंत्रित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे ती ग्रामस्थ जे आहेत ते त्याच ठिकाणी सध्या थांबून आहेत। परंतु कणेगावमधील आणि भरतवाडीमधील जी आपण ही परिस्थिती पाहिली तर भयावह परिस्थिती आहे। त्यामुळे या गावांना आता पूर्णपणे विळखा बसलेला आहे। वाळवा तालुक्यातील जर आपण गावे पाहिली तर वारणाचा पूर्णपणे फटका या दोन गावांना बसतो आणि मोठ्या प्रमाणात फटका या दोन गावांना बसल्यामुळे येथील ग्रामस्थ, जनावरं यांचे आता स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे। तसेच या ठिकाणी असणारी पूर्ण शेती देखील आता वारण्याच्या विळख्यात सापडलेली आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, कणेगाव, सांगली।